शेतकरी मित्रांनो, वन्य प्राण्यांमुळे होणारे शेती पिकांचे नुकसान, त्याचबरोबर मित्रांनो आपल्या जे शेतामध्ये आपले जनावर वगैरे राहतात तर त्यांच्यावर होणारे जंगली प्राण्यांचे हल्ले, तर हे सगळं लक्षात घेता सोलार कुंपण योजनेसाठी अर्ज करण्याची जवळपास 100% अनुदानावर अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे। तर आपण हा व्हिडिओ लेट अपलोड करण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, ही योजना प्रत्येक जिल्ह्यासाठी नसते, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं लेट झालेलं आहे। तरी सुद्धा जे जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील त्या शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी हा अर्ज असणार आहे, कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि हा अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल थोडक्यात आणि सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या जे शेती पिकावर नुकसान होत असते, म्हणजे रानडुक्कर म्हणा, हरणं वगैरे म्हणा किंवा इतर काही रोही वगैरे यांच्यामुळे जे शेती पिकांचं नुकसान होत आहे, काही प्रमाणात जवळपास लांडगे वगैरे काही ठिकाणी, त्यानंतर काही ठिकाणी डुकरं वगैरे आपल्या जनावरांवर वगैरे हल्ले करतात। तर याच कारणावर म्हणजे याचंच एक सेफ्टी म्हणून सोलार कुंपणची योजनेसाठी राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी। तर या योजनेअंतर्गत मित्रांनो सोलर कुंपणांची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती। तर हीच मागणी आता 100% अनुदानावर शेतकऱ्यांसाठी सोलार कुंपणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर सोलार कुंपणसाठी जवळपास 75% अनुदान म्हणजेच जवळपास 15,000 रुपयांचे अनुदान या अगोदर मिळत होतं। तर अनुदान आता हे थेट 100% वर नेलेलं आहे, म्हणजे 20,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे। तर या अनुदानांतर्गत जवळपास शेतकऱ्यांसाठी हे अनुदान म्हणजे जे शेतकरी वन विभागाच्या एरियामध्ये येतात, म्हणजे एक्झाम्पल देतो तुम्हाला, चंद्रपूर साईडला वगैरे जिथे जंगली एरिया आहे, वन एरिया आहे, त्या साईडला शेतकऱ्यांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जंगली प्राण्यांमुळे वगैरे। तर त्याच आता काही प्रमाणात नांदेडमध्ये सुद्धा काही प्रमाणात वन विभागात जंगली एरिया येतो, आपण एक मराठी भाषेमध्ये बोलायचं व्यवस्थित, तर जंगल एरिया सुद्धा नांदेडमध्ये सुद्धा काही भागामध्ये येतो। तर अशा ठिकाणी अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते। तर तुम्ही जर या जिल्ह्यामधून असाल, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून कंटाळलेले असाल आणि तुमच्याकडे वन्य प्राण्यांचा त्रास असेल आणि तुम्ही देखील जवळपास जंगली एरियाच्या आसपासमधून असाल, तर तुमच्यासाठी जवळपास महाडीबीटी पोर्टलवर तुमचा लॉगिन ID वगैरे टाकून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज 100% अनुदानावर असणार आहे। सौर कुंपण योजना राबवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे। तुम्ही देखील नांदेडच्या सुद्धा मला वाटतं किनवट वगैरे भागातून काही प्रमाणात जंगल एरिया आहे त्या साईडला, आणि इतर काही ठिकाणी सुद्धा नांदेडमध्ये जंगल एरिया आहे, तिथे सुद्धा पाठीमागे सुद्धा ही योजना राबवण्यात आलेली होती। तेव्हा सोलार झटका मशीन म्हणून योजना राबवण्यात आलेली होती, परंतु आता सोलार कुंपण योजना राबवण्यात आलेली आहे। तर चंद्रपूर साईडला वगैरे, तर जिथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरता येत असेल तिथे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे। शेतकऱ्यांसाठी 100% अनुदानावर ही योजना राबवण्यात आलेली आहे। तर तुम्ही या योजनेचा फायदा घ्यायचा आहे। आणि तुम्ही जर इतर ठिकाणातून असाल तर तुम्हाला अर्ज करणं पॉसिबल नाही, कारण की तुमच्या एरियामध्ये, तुमच्या महसूल मंडळामध्ये किंवा तुमच्या विभागात हा अर्ज करणं म्हणजे ऑप्शनच येणार नाही मित्रांनो तुमच्या महाडीबीटीच्या पोर्टलच्या अर्जामध्ये। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरत जाऊ नका, आणि कमेंट करायला पण विसरत जाऊ नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।